संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच वयोवृद्ध योजना, विधवा निवृत्तीवेतन योजना, दिव्यांग बांधवांची योजना या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेली आहे. कारण संजय गांधी पेन्शन मिळाले नाही, थकीत बाकी आहे. लाभार्थ्यांना जे मंत्रालयातून अधिकाऱ्यांनी तातडीत सूचना देण्यात आलेल्या आहे. या संदर्भात आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत. बरेच लाभार्थी विचारत आहेत की निराधार योजनेचे जे काही डिसेंबरचा हप्ता कधी वितरण होणार आहे. कारण गेल्या 8 दिवसाखाली नोव्हेंबरचा हप्ता देण्यात आला होता व GR 15 ते 20 दिवसापासून 2 GR आले. त्यानंतर डेटचे अपडेट झालेले होते. पण आता डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे तर लक्षात घ्या, सध्या इलेक्शन सुरू आहे, त्याच्यामुळे सध्या तरी GR निघालेला नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. लवकरच GR येईल व त्याबद्दल अपडेटसुद्धा आपल्या चॅनलवरती येणार आहेत. पण आता महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे ते म्हणजे काय, मुंबई मंत्रालयातील संबंधित अधिकारी आहे त्यांच्या विभागामार्फत एक महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे की ज्यांनी ऑनलाईन नोंद दिव्यांग म्हणून तालुका किंवा तहसील कार्यालयामार्फत DBT म्हणजेच काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलवर योग्यरित्या करण्यात आली आहे, त्यांना 2,500 रुपये पेन्शन जमा केली आहे. तर ज्यांनी योग्यरित्या जे काही ऑनलाईन नोंद केली आहे दिव्यांग बांधवांना तर 2,500 रुपये जमा झाले आहेत. पण बरेच नोव्हेंबरमधले जे काही लाभार्थी आहे त्यांना 1,000 रुपये, 1,500 रुपये असे पैसे जमा झालेले आहेत. बाकीचे जे पेंडिंग 1,000 रुपये आहे ते सरकारने दिले नाही. त्यामुळे लक्षात घ्या, काही लाभार्थ्यांचे हे पैसे जमा झाले आहेत, काही लाभार्थ्यांचे पैसे जमा झाले नाहीत. तर महत्त्वपूर्ण सूचना आहे. तर महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांना, निराधारांना अतिशय महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे की ज्या दिव्यांगांनी निराधारांची ऑक्टोबर 2025 किंवा नोव्हेंबर 2025 तसेच अनेक महिन्यांची पेन्शन अजिबात आली नसेल अशा दिव्यांगांनी, निराधार बांधवांनी तातडीने प्रत्येकाने आपल्या तालुक्याच्या ठिकाणी संजय गांधी ऑफिसमध्ये जाऊन आधार कार्ड OTP व्हेरिफिकेशन करून घेणे आवश्यक असणार आहे. आणि तुम्ही आता तुम्हाला असं वाटत आहे की आम्हाला पैसे जमा झाले आहेत का नाही हे आम्हाला कसं समजणार आहे, तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, जे SAS.mahaiti.org ते लाभार्थी स्थिती आहे त्यावरती जाऊन बेनिफिशियरी स्टेटस चेक करू शकणार आहात. तर यामध्ये तुमचा आधार नंबर टाकून, कॅप्चा टाकून तुम्ही गेट मोबाईल OTP केल्यानंतर तुमचं पूर्ण नाव, तुमच्या कोणत्या इयरमध्ये, आता DBT मार्फत पैसे डिसेंबर 2024 पासून येण्यास सुरुवात झालेली आहे, कोणत्या महिन्याचे पैसे आले आहेत, स्टेटस दिसतं, सर्व माहिती तुम्ही ते बेनिफिशियरी स्टेटस थ्रू तुमच्या अकाउंटमधून पाहू शकणार आहात. तर काय आहे की ज्यांनी ऑनलाईन नोंद दिव्यांग म्हणून तालुका किंवा तहसील कार्यालयामध्ये केलेलं आहे त्यांना 2,500 रुपये जमा झालेले आहे. ज्यांना फक्त 1,500 मिळाले आहेत त्यांचं कारण असे की दिव्यांग योजनेअंतर्गत ऑनलाईन एंट्री DBT पोर्टलवर पूर्ण किंवा अपडेट झालेले नाही. तर आपण आधीही सांगितले की तुम्ही जर UDID कार्ड आहे किंवा तुमचे जे काही डिटेल्स आहेत ते अपडेट झाले नसतील तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. म्हणून सर्व दिव्यांग बांधवांनी आपल्या तालुका तहसील कार्यालयात जाऊन दिव्यांग योजना अंतर्गत DBT पोर्टलवर आपली नोंदणी तपासायची आहे व ते पूर्णपणे करून घ्यायचे आहे. त्यामुळे कोणतेही अफवांवर विश्वास ठेवू नका. योग्य माहिती तुम्ही नक्कीच हे जे आहे शेअर करायची आहे दिव्यांग बांधवांना. कारण दिव्यांग बांधवांचे 2,500 रुपये पेंडिंग राहत आहेत व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे जे 1,500 रुपये आहे ते नक्कीच जमा होत आहेत. पण दिव्यांग बांधवांना सुद्धा 1,500 रुपये जमा होत आहे. दिव्यांगांना आता UDID कार्ड नक्कीच काढायचं आहे. कारण तुम्हाला जर सुविधा पाहिजे असतील तरी ते दिव्यांग योजनेचे जे काही सुविधा आहेत ते तुम्हाला UDID कार्ड मार्फतच मिळणार आहे. तरी ते दिव्यांग बांधवांना सांगण्यात आलेलं आहे की दिव्यांगाचे एकूण 21 प्रकार आहेत. केंद्र शासनाच्या धर्तीवर दिव्यांगांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक ओळखपत्र म्हणजे UDID देण्यात येत आहे. तर हे सुद्धा तुम्हाला OTP EKYC करून घेण्यास सांगितलेलं होतं. याचा सुद्धा प्रॉब्लेम बऱ्याच लाभार्थ्यांना येत असल्यामुळे नक्कीच एक सूचना असणार आहे की UDID कार्डचे माध्यमातून तर UDID हे देण्यात येत आहे. तर वैयक्तिक ओळखपत्र असल्याशिवाय दिव्यांगांना कोणतेही लाभ देता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक दिव्यांग बांधवांकडे UDID कार्ड असणे आवश्यक असणार आहे. आपल्या चॅनलवरती त्याबद्दल सुद्धा माहिती आहे. UDID कार्ड कसे काढायचं, EKYC कशी करायची किंवा जी काही OTP लिंक आहे सगळं लिंक कसं करायचं सर्व माहिती आपल्या चॅनलवरती आहे. एकदा नक्की चेक करून घ्यायचं आहे. देशभरातील दिव्यांग व्यक्तींचा अचूक डेटाबेस तयार करण्यासाठी केंद्र सरकारने युनिक डिसेबिलिटी ID प्रकल्प हाती घेतला आहे. तर इथं दिव्यांग बांधवांना हे का सूचित करण्यात येत आहे, कारण बोगस दिव्यांगांची संख्या सुद्धा भरपूर वाढत आहे. त्यामुळे खरे दिव्यांगांचं जे काही योजना आहे ते लाभ आहे ते एका साईडला पडून जे खरे दिव्यांग आहेत त्यांना मिळत नाही व बोगस दिव्यांगांना हे सर्व मिळत आहे. त्यामुळे UDID म्हणजे युनिक डिसेबिलिटी ID प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत दिव्यांगांना ओळखपत्र दिले जाते. मात्र आता हे प्रमाणपत्र आणि UDID कार्ड कोणत्या परिस्थितीत निष्क्रिय किंवा रद्द केले जाऊ शकते याबाबत स्पष्ट नियमावली आहे. कारण प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये
फसवणूक किंवा मृत्यू किंवा जे दिव्यांग बांधवांसाठी बघा तुम्ही पाहू शकता फसवणूक आहे किंवा मृत्यू दिव्यांग बांधव आहे त्यांना नक्कीच इथे दिव्यांग बांधवांसाठी UDID कार्ड अगदी काढणे सोपे असणार आहे. तर इथे फसवणूक होणे किंवा मृत्यू व्यक्ती आहे किंवा जे बोगस व्यक्ती आहे लाभ घेऊ नये त्याच्यामुळे इथे UDID कार्ड बंधनकारक केलं आहे. तर कार्ड कुठे काढायचं आहे दिव्यांग बांधवांसाठी UDID कार्ड काढणे अगदी सोपे आहे. अर्जासाठी तुम्ही ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती जायचं आहे आणि त्यावरती जाऊन तुम्ही अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करू शकता. यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र, आधार कार्ड, फोटो आणि सही याची आवश्यकता असणार आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. दिव्यांग बांधवांनी हे काम लवकरात लवकर करायचं आहे. डिसेंबरचा हप्ता तर लवकरच वितरित होणार आहे, त्याबद्दल GR सुद्धा येणार आहे. तर या कार्डसाठी कोणते कागदपत्रे आवश्यक असणार आहे? UDID हे कार्ड संपूर्ण भारतात वैध आहे, त्यामुळे वेगवेगळ्या राज्यात किंवा कार्यालयात वारंवार नवीन प्रमाणपत्र काढण्याची गरज नाही. UDID कार्ड हे काढण्यासाठी दिव्यांगांना ओळखपत्र असणार आहे. तर तुम्हाला मोफत प्रवास असू द्या किंवा बीज भांडवल योजना आहे, घरकुल योजना आहे, अशा विविध योजनांचा तुम्हाला लाभ मिळणार असल्यामुळे नक्कीच इथे UDID कार्ड लवकरात लवकर काढून घ्यायचं असणार आहे. व ही सर्व अपडेट तुम्ही नक्कीच आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवायचं आहे, निराधार बांधवांपर्यंत पोहोचवायचं आहे. या संदर्भात काही प्रश्न असतील, काही तुम्हाला अडचण येत असतील तर नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला सुद्धा पैसे जमा झाले आहेत का नाही नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे कमेंट करून सांगायचं आहे. महत्त्वपूर्ण माहिती शेअर करा व आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा.